आपण 4 प्रकारचे कलर्स यूज केला, स्काय ब्ल्यू. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी उठले, आंघोळ करून रेडी झाले. आज वार आहे बुधवार. तर मस्तपैकी आता देवपूजा करायची. देवपूजा झाल्यावर नाश्ता वगैरे करायचा. आणि मित्रांनो, काल झिरमाट पाऊस पडलेला आहे. तर पावसाचं असं म्हणू शकत नाही की पावसाळा चालू झाला आहे पण पडणं झाला आहे. आभाळच आहे 2-3 दिवस. आपण पन्हाळ्याला जाऊन आल्यापासून पन्हाळ्याचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असशीला, कसली मजा आली. पार्ट 2 पण तुम्ही बघितला असशीलाच. तर चला मित्रांनो, भयानक मजा केली. पण एवढंच की पन्हाळ्यावर होतं तेव्हा पाऊस पडायला पाहिजे होता. पावनखिंडीतून पाऊस पडायला होता, पडला पण बारीक पडला. त्यात आणि शंतनूच्या पायाला लागलं. ते काय मस्ती वगैरे करून काय लागलं नाही. ते पाय घसरला, ते पायावर दगड पडला, त्याच्यामुळे तिला लागलं. तर ड्रेसिंग वगैरे करून आम्ही घरी आलो. घरात जरा काव खाल्ला, तेवढं होणार. पण एवढंच की आम्ही कुठं बाहेर वगैरे गेलो की मस्ती वगैरे करत नाही. जे काय व्हायचं ते टायमिंगनुसार आणि वेळेनुसार व्हायचं ते होतेच. तर चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होते काय नाही बघूया. आणि मस्तपैकी देवपूजा करून नाश्ता वगैरे करून नंतर ड्रॉइंग काढायला घेऊया. तर मित्रांनो, मस्तपैकी आपली ड्रॉइंग काढून झालेली आहे. हे बघा, ही वाली ड्रॉइंग काढली आपण मस्तपैकी. ही ड्रॉइंग मित्रांनो कशी वाटली, काय वाटली मला कमेंटमध्ये सांगा. या ड्रॉइंगमध्ये आपण 4 प्रकारचे कलर्स यूज केला, स्काय ब्ल्यू, रेड, येलो आणि ब्लॅक. आणि शेडिंग पेन्सिलचा यूज केला आहे. तर चला मित्रांनो, ही ड्रॉइंग कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. ह्या ड्रॉइंगला एडिट करूया आणि आज रात्री 9 वाजता शेड्यूल करूया. तर मित्रांनो, आता मस्तपैकी पाऊस पडून गेलेला आहे. ड्रॉइंग करायचो त्यावेळेस त्यामुळे ब्लॉक करू शकलो नाही. तर काय विषय नाही मित्रांनो, होतच राहते. पाऊस यायला चालला आहे.